छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करण्याचा आंतरराष्ट्रीय कट असल्याचा आरोप महंत सुधीरदास महाराज यांनी केलेला आहे आणि त्याचबरोबर खालीद का शिवाजी या चित्रपटाला त्यांचा विरोध आहे आणि या चित्रपटासाठी आंतरराष्ट्रीय फंडिंग झाल्याचा आरोप महंत सुधीरदास महाराज यांनी केलाय। छत्रपती शिवाजी महाराजांचा बदनामी करण्याचा आंतरराष्ट्रीय कट आहे असा आरोप तुम्ही करताय, कसा कट आहे? चित्रपटाचे जे निर्माते आहेत त्यांचे आपण जर सोशल मीडियावरचे फोटो पाहिले, आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। जो बाइडन आहेत, अमेरिकेचे काही परराष्ट्र नेते आहेत, यांच्याबरोबरचे फोटो हे दिसत आहेत। सोरोस म्हणून जो एक व्यक्ती होता ज्यांनी भारतामध्ये अत्यंत खोटेपणा पसरवण्याचा जो प्रयत्न केला आहे, त्याच्या ग्रुपमधली ही व्यक्ती असावी का असा आमचा संशय आहे। कारण त्या माध्यमातून, चित्रपटाच्या माध्यमातून भारतामध्ये अशांतता निर्माण करावी, जातीय तेढ वाढवावी असा प्रयत्न, आश्लाघ्य प्रयत्न त्या निर्मात्याचा आहे का असा आमचा आरोप आहे। आंतरराष्ट्रीय कट दिसतोय, निश्चितच त्याच्या मागे काहीतरी पाणी मुरतंय। हे फोटो कुठून आले? हे केव्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना भेटण्याचा मोठा प्रोटोकॉल आहे, मग हे कुठे भेटले की ते फोटो काहीतरी फोटो मार्फिंग करून फोटो डकवलेत का याची चौकशी करण्यात यावी। पैसे जो बायडन मला त्याबाबत काय कल्पना। फंडिंग आंतरराष्ट्रीय झालंय असं आहे की तिथे निश्चितच काही पाणी मुरत असावं असं आम्हाला वाटतं आणि त्याचा सोर्स हा निर्मात्याच्या फंडिंगचा सोर्स तपासण्यात यावा अशी आमची मागणी आहे। पण मग सरकार दोषी वाटत नाही तुम्हाला? असं आहे की सेन्सॉर बोर्ड, महाराष्ट्रातलं सरकार, केंद्रातलं सरकार, विशेषतः 2 सरकार हे हिंदुत्ववादी आहेत। त्यांनी चित्रपट न पाहता कानसारख्या आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये आमचे वंदनीय पूजनीय प्रातस्मरणीय असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये ॲलिगेशन असलेले, एकेरी संबोधन असलेले, औरंगजेबाचं त्याचप्रमाणे अफजल खानाचं उदात्तीकरण करणारा चित्रपट पाठवत असेल तर यामध्ये निश्चितच काही काळबेर आहे। पण राज्यात जी परिस्थिती पाहायला मिळते, जातीय दंगली 21व्या शतकात आहे, मंदिर मशिदीमध्येच अजून महाराष्ट्र अडकला नाही। हा मंदिर मशिदीचा अजिबात संबंध नाही। हा संबंध आहे स्वराज्याचे संस्थापक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानाचा, गौरवाचा, आदराचा आणि इतिहासाच्या मोडतोड केलेल्या प्रश्नांचा। मग यवतला जी घटना घडली त्यावरती कोणी काही जास्त काही बोललं नाही, दंगली झाल्या, मग आता चित्रपटाच्या माध्यमातून अफजल खानाचं उदात्तीकरण केलं जाते, त्यावरती सगळे एकवटले। मी ती घटना काय झाली त्याबाबत मला काहीच कल्पना नाही, त्यामुळे मी त्यावरती भाष्य करणं अनुचित ठरेल। ठीक आहे, नक्कीच या चित्रपटाला विरोध असणार आहे असं मत जे आहे ते महंत सुधीरदास महाराज यांनी व्यक्त केलं। कॅमेरा आदर्श कटकेसह सागर, साम टीव्ही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।